फूल होतं पण सुगंध घेता आलं नाही, चांदणं होतं पण न्हाता आलं नाही. सो असं झालं की सगळं होतं पण ते त्याचा आनंदच घेता आला नाही, कारण सारखी धडपड चालू होती की काम मिळवायचंय, पैसे कमवायचे, घर चालवायचंय, या सगळ्या गोष्टी होत्या. ज्याला त्याला अश्रू ढाळता आले पाहिजे, कारण तुम्ही त्या क्षणाला मग ती गोष्ट सोडून द्यायला शिकता. पुण्यामध्ये आय थिंक मी एकही ब्रँड असा सोडला नाही, जे असे म्हणतो ना आपण नोन ब्रँड्स, ते सगळ्या ब्रँड्सचे फोटोशूट्स मी तेव्हा केले होते. पण उद्या मी माझ्या आईला पण घेऊन आले आणि ती पण तेच सांगेल, कारण आमच्याबरोबर हे ऍक्च्युली घडलं आणि आम्ही ते भोगलंय. 2011ला सिंधुताई झाला आणि मग त्याच्यानंतर सगळंच बदललं. PR चोपडांच्या ऑफिसमध्ये गेले आणि एडिट रूम मधनं अनंत महादेवन सर बाहेर आले आणि मला म्हणाले, यू आर तेजस्विनी? म्हटलं हो सर. तर मला म्हणाले वाय? तर तुझा पहिला प्रोड्यूस केलेला सिनेमा होता एक नंबर. बऱ्यापैकी मी असा एक सूर ऐकला सगळ्यांकडून की तो पॉलिटिकली चुकलेला सिनेमा. म्हणजे आपण कधीच कलाकारांना, राजकारण्यांना आपण माणूसच मानत नाही. उद्या मला त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा करायला मिळाला तर तोही मी करेन. तर ते मला म्हणाले फक्त ऐक, अत्यंत फाटका पंजाबी ड्रेस घाल, हा मेकअप करू नकोस. म्हटलं हे कुठल्या पद्धतीचं भेटायला जायचंय? असं कोण जातं भेटायला कुठल्या डिरेक्टरला? संजय जाधवच्या फिल्म्स मध्ये हा सगळ्यात मोठा फायदा असतो की तुम्ही कसे दिसणार आहात किंवा तुमचा रोल कसा असणार ना ह्याचं टेन्शन नसतं. कारण आपल्याला असं वाटायला लागलं की सोशल मीडिया आपली डायरी आहे, तर ते खरं तर नाहीये. पण माझ्या वैयक्तिक गोष्टींवरती नाहीये, तो अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही. पण तू असं आम्हाला एकदम डॉन वाटते, असं वाटतं की तू 4-5 पोरं मारशील. आता खूप कमी जॉब्स असतात जे तुम्हाला केल्यानंतर आनंद देतात. आणि वयाच्या 26व्या वर्षी तू घर पण घेतलं स्वतःच. काय फिलिंग असते ग स्वतःचं हक्काचं घर असल्यानंतर? मला वाटतं मला आता 5 करोड जरी दिले ना तरी मी ते चमचे विकणार नाही. सिंधुताई कशी मिळाली? म्हणजे तू त्यांचा रोल करणार, त्यांच्याबद्दल तुला माहिती होतं आधी, तू वाचलं होतंस किंवा त्यांच्या? नुकतंच असं कळलं की मला एक बाळ पण आहे, तर सोशल मीडियावरती मला कळलंय. परत आणून द्या. पहिली उंगली आपण नाही करत. ते मला उलट बोलले. मग मी म्हटलं मी तुझ्या बापाचं खाते का, असं मी बोलले. जेव्हा प्रश्न तुमच्या राज्याचा येतो, तुमच्या भाषेचा येतो, आणि जी भाषा आपलं वर्षानुवर्ष ज्याच्यावरती आपण कमावतोय, पोट भरतोय, त्या भाषेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला असं वाटतं की बोललं पाहिजे. खरं तर स्त्रीत्वाच्या व्याख्या आपल्याला कोमल, नाजूक अशा सांगितल्या आहेत, पण आमच्यासोबत अशी आज एक स्त्री आहे जी अजिबातच त्या व्याख्येत बसत नाही. ती इतकी धाडशी आहे की टपोरी पोरांच्या घोळक्याने तिच्या मांडीवर जरी हॉकी स्टिक मारली तरी त्याच धाडसाने तिने उत्तर दिले, आणि हेच धाडस तिने तिची परिस्थिती बदलायला वापरलं, दाखवलं. म्हणजे अगदी घरात 1 रुपये उरलेला असताना सुद्धा ती डगमगली नाही, ती काम करतच राहिली. त्यापुढे घरची मंडळी बऱ्यापैकी सिनेमा क्षेत्रात काम करत असताना सुद्धा तिने त्यांची ओळख सांगून कधी कामं मागितली नाहीत. तिने स्वतः कामं मिळवली. स्वप्नाच्या नगरी मुंबईमध्ये ती कष्ट करत राहिली. मग एके दिवशी पावासोबत आणि एखादा पाव पाण्यासोबत खायचा राहिला तरी ती डगमगली नाही. पुढे हाच प्रवास तिला सिंधुताईपर्यंत घेऊन गेला. ती कामं करत राहिली. या कामांमध्ये प्रेक्षक तिच्यावरती भयानक प्रेम करत होते. त्यानंतर तिने कधीच मागे वळून बघितलं नाही. ती तिच्या परखड बोलण्यामुळे नेहमी चर्चेत राहते, पण ती जेवढी परखड आहे तेवढीच ती तिच्या मित्रांसाठी तेवढीच हळवी आहे. ती जितकी हळवी आहे तेवढीच मराठीसाठी कडवट पण आहे. मराठी भाषा, मराठी अस्मिता, महाराष्ट्रासाठी ती ठामपणे बोलते. कदाचित तिचा हाच कॉन्फिडन्स, हाच स्वभाव तिला की यशस्वी उद्योजिका बनून गेला. आज आपल्या सोबत आहे अशीच एक हरहुन्नरी अभिनेत्री, यशस्वी उद्योजिका, प्रोड्युसर आणि आपल्या सगळ्यांची लाडकी बबली तेजस्विनी पंडित. बापरे, एवढं छान रिसर्च करून माझं इंट्रोडक्शन कोणी दिलं नाही. बापरे, तुम्ही माझे खूप इंटरव्ह्यूज बघितले त्याच्यावरनं कळतंय. सगळं आम्ही काल दिवसभर त्यातच घालवला आणि आम्ही आज खूप एक्साइटेड होतो आणि आताही आहोत की तेजस्विनी पंडित. तुमची एक्साइटमेंट आता विरलेली नाही? नाही, अजिबातच नाही. तू आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यास आणि आम्हाला अजब गजबच्या या फ्रेममध्ये बऱ्याच दिवसापासून तुला बघायचं होतं. म्हणजे खूप खरं तर चॅनल सुरुवात झाल्यापासूनच, पण तसा योगायोग नाही आला आणि आज 2 वर्षानंतर का होईना ती आज आपल्या चॅनलवर आली आहे. तुला कसं वाटतंय
मला खूप छान वाटतंय आणि मला तुमच्या एनर्जीचं खूप कौतुक वाटतंय, मला तुमच्या रिसर्चचं पण खूप कौतुक वाटतंय. खूप काळ बरोबर आहे आपलं बोलणं होत होतं की यायचं पण ते काही जमून येत नव्हतं. पण आज ये रे रे पैसाच्या निमित्ताने आपण एकत्र भेटलेलो आहोत आणि आपण भरपूर गप्पा मारूयात. मी तुम्हाला जे तुमचं इतक्या वर्षांचं तुंबलेलं आहे ते सगळं आता आपण एकदम फ्री फ्लो करून टाकूया. आता इंट्रो मध्ये जसं सांगितलंस की तू म्हणजे आता तू दिसताना जरी खूप छान दिसतेस तू, पण ना तू असं आम्हाला एकदम डॉन वाटते, असं वाटतं की तू 4-5 पोरं मारशील आता. ते खरंच आहे पण उगाच मारणार नाही ना. तो हॉकीचा एकदा किस्सा आम्हाला परत ऐकायचा, किंवा दुसरे कुठले किस्से शाळेतली पोरं मारली? नाही, मी असं खूप केलेलं आहे आणि उगाच आपण पहिला हात उगारत नाही. लक्षात घे, पहिली उंगली आपण नाही करते. काय झालं होतं, आमच्या इकडे आमच्या आजूबाजूला कॉलनीमध्ये मुलं असतात जी जनरली कट्ट्यावरती बसतात. मग पूर्वी इव्ह टीझिंग नावाची खूप गोष्ट होती आणि मुलींना छेडणं खूप होतं. आणि माझी मैत्रीण होती, तिला मी ड्रॉप करायला आमच्या घरापासून कुठेतरी चाललो होतो, बस स्टॉप पर्यंत असं पण म्हणूया. तर तिथे तिला ते टीज करत होते. तर मग ऑब्व्हियसली मग मी काय गप्प बसत नसते, तर मी त्यांना तिथे बोलले. तर ते मला उलट बोलले. मग मी म्हटलं, मी तुझ्या बापाचं खाते का, असं मी बोलले. तर त्याचा राग आला त्याला, त्या पोरांना. मग तो गेला तिकडनं निघून. मग बाय द टाइम मी तिला सोडून परत येत होते, तोपर्यंत तो त्याची अख्खी गँग घेऊन आला. आता हा करेक्ट, त्याचं तेच झालं ऍक्च्युली, ते इगो दुखावला त्याचा. तर मी माझ्या मित्रांबरोबर तिथे एक आमचं मंदिर होतं घराच्या समोरच असं छोटंसं, आणि तिथे आम्ही खेळत होतो. आणि ही पोरं सगळी हॉकी स्टिक्स, ट्यूबलाइट्स वगैरे सगळे घेऊन आले. आणि आता मला म्हणजे काय झालं ना, एवढं काय झालं काही कळलंच नाही मला. पण बाय द टाइम वी कुड रिॲक्ट, त्यांनी सगळ्यांना मारहाण करायला सुरुवात केली आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी मारहाण केली. मग आम्ही पण त्यांना मारलं. आता आमच्या हातात तर काहीच नव्हतं म्हणजे, पण आम्हाला जमेल तसं आम्ही ते मारलं. माझ्या मित्राचा तर डोळा पण फुटलेला त्याच्यामध्ये. तर असं पण सगळं झालं. आणि मग त्याच्यानंतर पोलीस कंप्लेंट वगैरे केली. म्हणजे मुळात आधी मी घरी गेले, घरी माहिती नव्हतं, मांडीवरती सगळं उठलं होतं. आणि मग मी घरी गेले, मी माझ्या वडिलांना सांगितलं माझं असं. बाबा म्हणाले, किती मार खाल्लास? तर मी म्हटलं की खूप खाल्ला. मग मी त्यांना दाखवलं, म्हटलं मला मांडीवर. ते म्हणाले, आणि उलट मारलंस का? तर मी म्हटलं हो मारलं. ते म्हणाले गुड गर्ल. तर माझे बाबा कायम माझ्या पाठीशी उभे होते. अशा परिस्थितीत असावंच, प्रत्येक बापानी त्याच्या मुलीच्या किंवा मुलाच्या जेव्हा असे प्रसंग होतात तेव्हा उभं राहावंच असं मला वाटतं. आणि माझे बाबा उभे होते. मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस कंप्लेंट केली. मग पोलीस कंप्लेंट केल्यानंतर त्या पोरांना तिथे बसवलं होतं आणि त्यांनी तो असा दानपट्टा म्हणतात का त्याला, तो असा एक असतो ना, असं चांबड्याचा पट्टा येतो. तर ते पोलीस मला म्हणाले, हे घे आणि आता ह्यांना तू मार. आणि मला असं झालं की बापरे, एवढं नाही मी करू शकत, म्हणजे आपल्याला सवय नाही ना, आपण असं उगाचच का मारणार कोणाला. तर मी म्हटलं नाही मी. मग ते म्हणाले आत्ता माझ्या समोर त्यांना थोबाडीत मारायची. आणि मग मी त्यांना ठाप 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 असं तिघांनाही थोबाडीत दिलेली. मग आमचा हिशोब पूर्ण झाला तिकडे. तर बेसिकली त्यांनी म्हणजे इव्ह टीझिंग केलं होतं म्हणून मी त्यांना बोलले होते. मग त्यांनी ते मारामारी झाली आमच्यात. पण आता तू बऱ्यापैकी एवढा प्रवास करत आलीस, आता हा सगळा तेजस्विनी पंडित हा जो चकचकाट दिसतोय, पण या चकचकाटाच्या मागे सुरुवात खूप खडतर होती. म्हणजे आईचे बऱ्यापैकी, तू काही इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगितलं की आईचे बऱ्यापैकी महिन्यातून 3-4च प्रयोग लागायचे. बाबांचा पण चहाचा उद्योग असं काय तितका चालायचा नाही. मग तो प्रवास काय होता आणि आता इथं तू येऊन बसतेस, तो कॉन्फिडन्स? ऍक्च्युली तुला माहितीये का, माझा प्रॉब्लेम कसा, मी जरा दिसताना चेहऱ्याने जरा बरी दिसते आणि श्रीमंत वाटते. का माहित नाही, कोणी असं कोणाला बिलीव्हच होत नाही. जेव्हा असं काहीतरी घटना घडतात तेव्हा खूप लोकांना हे कदाचित खोटं वाटत असेल की मी जे सांगते ते. पण उद्या मी माझ्या आईला पण घेऊन आले आणि ती पण तेच सांगेल, कारण आमच्याबरोबर हे ऍक्च्युली घडलं आणि आम्ही ते भोगलंय. आणि म्हणूनच कदाचित कसं असतं, एखादी मुलगी तुम्हाला टॉमबॉय वाटते ना, ती टॉमबॉय होण्याच्या मागे पण खूप कारण असतात. आता मी टॉमबॉय नाहीये, पण खूप मुलींच्या बाबतीत असं होतं बघ की ही ना थोडी काय म्हणत आपण त्याला, वागताना थोडी मेल कॅरेक्टर्स जास्त आहेत हिच्यामध्ये. हे कशासाठी होतात, कशामुळे होतात, इज बिकॉज घरची सगळी जबाबदारी आलेली असते अंगावरती, पडलेली असते. तुम्हाला घरातला कर्ता पुरुष म्हणून उभं राहावं लागतं. आणि मग तुम्हाला पुरुषामध्ये जे सगळे काय म्हणत स्वभाव गुणधर्म असतात
ते सगळे तुम्हाला अकस्मात करायला लागतात आणि मग तसं तुम्हाला प्रेझेंट व्हायला लागतं लोकांसमोर. तर त्याच्यामुळे झालेला तो म्हणजे मी हे खूप सायकोलॉजिकली सांगते. बरोबर, मी तुला तेच म्हणणार होतो की जबाबदारी असते म्हणूनच तो कर्ता पुरुष व्हावं लागतं. दोघी बहिणी होतात. हो, त्यामुळे तुला दोघी बहिणी. तर माझ्या वडिलांचा जॉब गेला होता, त्यांचे बिझनेसेस चालत नव्हते, त्यांनी काय बिझनेस केलं होतं ते चालत नव्हते, मग त्यांना 2 हार्ट अटॅक्स येऊन गेले होते. तर त्यामुळे एका पॉइंट नंतर माझ्या वडिलांना काम करता येत नव्हतं आणि माझ्या आईचे नाटकाचे प्रयोग व्हायचे, पण पूर्वी नाटकाच्या नाईट्स पण म्हणजे जे पैसे मिळायचे नाटकाचे, ती नाईट पण खूप कमी असायची, अगदी 700-800 रुपये वगैरे असायची. तर त्याच्यामध्ये काय घर चालणार ना. त्यामुळे खूप कमी वयामध्ये मला म्हणजे मी आय थिंक आता वयाच्या 17व्या वर्षीपासून मी पैसे कमवते. तर आता मी झाले म्हणजे 23 वर्ष झाली या गोष्टीला. सो मला खूप आयुष्याच्या खूप कमी वयात मला उभं राहावं लागलं काही कारणास्तव म्हणजे. आणि ह्याच्यामध्ये कोणाची चूक आहे कोणाची नाहीये मी माझ्या आई वडिलांना यासाठी दोष देत नाही. बिकॉज त्यांनी दुनियादारी केली, ते मनसोक्त जगले, त्यांनी बेसिकली दुनियादारी करून काय म्हणत आपण त्याला होतं नव्हतं ते सगळं घालवलं असं मी म्हणेन. खरंच आमच्यासाठी असं नाही म्हणणार, पण ते स्वभावालाच तसे होते, ते जगले, ते बेफिक्रीनी जगायचे. आणि काल मी कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये असं सांगत होते की त्यांनी आम्हाला विचारलं की सेव्हिंग साठी तुम्ही म्हणजे तुमचे आई वडील कुठे सेव्ह करून ठेवतात. तर मी म्हंटल आमच्यावरती एक्झॅक्टली उलटी परिस्थिती होती की लहानपणी मी आणि माझी सख्खी बहीण आम्ही पैसे लपवून ठेवायचो सो दॅट आई वडील असे दुनियादारी करत नाही फिरणार. तर इट वॉज अ डिफिकल्ट चाइल्डहुड. पण माझ्या तक्रारी नाही, आज मी जी काही आहे ती कदाचित त्या अनुभवातनच शिकून आलेली आहे. आणि मुळात मला असं वाटतं की जी माणसं खडतर प्रवासातून येतात ना त्यांना खूप गोष्टींची किंमत असते. म्हणजे जी माणसं मिडल क्लास मधनं श्रीमंत होतात ना, मी अजून श्रीमंत आली असं माझं म्हणणंच नाहीये, पण जे मिडल क्लास मधनं येतात किंवा खालून खूप जे पैसे कमावत येतात ना, ज्यांना अशी इन्स्टंट फेम नाही मिळालंय, त्यांना पैशाची खूप किंमत असते. तर मला पैशाची खूप किंमत आहे, म्हणूनच मी ये रे ये रे पैसा सारखी म्हणत असते. तिसरा भाग आहे हा. सो सुरुवातीचे तुझं स्ट्रगलचे दिवस नाही म्हणणार मी, कारण की तो काळच तसा होता आणि तू कामं करायला लागली होतीस. आणि आम्ही जसं इंट्रोमध्ये म्हणाला की तू घरची ओळख नव्हती सांगत, तर सुरुवातीला कशी कामं मिळवत होतीस? तेजस्विनी पंडितला जाऊन ऑडिशन्स देऊन फोटो पाठवून. तेव्हा ना ऍक्च्युली ऑडिशनची एवढी कन्सेप्ट नव्हती, म्हणजे खूप कमी लुक टेस्ट आणि ऑडिशन्स व्हायचे. फोटोज तेव्हा खूप असायचे, म्हणजे आपले फोटो पाठवायचे, वेगवेगळ्या लुक्स मध्ये आपले फोटो सेशन्स करायचे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि पुण्यात राहून हे करणं खूप अवघड पण होतं तेव्हा, कारण मी पुण्यातनच सगळं बऱ्यापैकी सुरुवात केली होती. आणि मी प्रिंट मीडियापासून सुरू केली, मग जाहिरातींमध्ये कामं केली. पुण्यामध्ये आय थिंक मी एकही ब्रँड असा सोडला नाही, जे असे म्हणतो ना आपण नोन ब्रँड्स, ते सगळ्या ब्रँड्सचे फोटोशूट्स मी तेव्हा केले होते. म्हणजे मी होर्डिंग्स वरती वगैरे झळकायचे, पण कधी असं झालंच नाही की त्या होर्डिंगचा आनंदच घेता आला नाही कधी. म्हणजे कारण तेव्हा ना घर चालवण्यासाठी पुढचं काम शोधायचं होतं, त्याच गडबडीत मी सारखी होते की आता पुढचं काम, आता पुढचं काम, आता पुढचं काम. त्यामुळे ते जे असतं ना की पहिलं होर्डिंग लागलं यार, काय दिसतोय यार आपण एवढं मोठं होर्डिंग, हा आनंदच कधी घेता नाही आला. सो आय थिंक ते फार महत्वाचं पण असतं की तुम्ही ज्या क्षणी जिथे असताना त्याचा आनंद तुम्हाला घेता आला पाहिजे आणि ते जगता आलं पाहिजे. सो सिंधुताईमध्ये असं खूप गोड एक वाक्य आहे की फूल होतं पण सुगंध घेता आलं नाही, चांदणं होतं पण न्हाता आलं नाही. सो असं झालं की सगळं होतं पण ते त्याचा आनंदच घेता आला नाही, कारण सारखी धडपड चालू होती की काम मिळवायचंय, पैसे कमवायचे, घर चालवायचंय, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि मी म्हंटल जसं की मला कोणी बघितलं ना तर कोणीही असं म्हणणार नाही की ह्या परिस्थितीतनं ती आली आहे, कारण माझ्या परिस्थितीनेच मला शिकवलेलं आहे की जे झालंय ते झालंय, रात गई बात बीत गई, पुढे चालूयात. तर पुढे चालण्याची जी वृत्ती आली आहे ना, तर ती आय थिंक त्याच्यातनंच आली. थोडस बाबांकडे येतो मी. येस. अरे बापरे, मला ना सगळ्यात जवळचा आणि आवडीचा विषय. मी ती इंस्टाग्राम वरची तुझी पोस्ट पाहिली की तो चहा पावडरचा चमचा आणि तो साखरेचा चमचा, ते दोन्ही चमचे तू अजूनपर्यंत जपून ठेवले. काय सांगशील बाबांबद्दल, किंवा बाबांकडून काय असं शिकायला मिळालं? मला वाटतं मला आता 5 करोड जरी दिले ना तरी मी ते चमचे विकणार नाही. खरंच म्हणजे
माझ्या वडिलांची ती आठवण आहे, किंवा मला असं वाटतं की मी जसं म्हटलं ना, माझ्या वडिलांचा चहाचा बिझनेस होता. आमच्याकडे ना चहा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, म्हणजे जी बेसिकली चहा आपला नाहीये ना, इंग्लिश आहे, तर तिकडनं आलेली ती गोष्ट आहे. तर ते लोक कसा चहा बनवतात तसं माझ्या वडिलांना चहा बनवायला शिकवला होता. म्हणजे आमच्याकडे चहा बनवायची निराळी पद्धती मला माहित नाही किती लोकांकडे ही असेल, पण आधी पाणी उकळतात, आपलं आधी पाणी घेतात, त्याच्यामध्ये साखर टाकतात, मग साखर विरघळली की गॅस बंद करतात, मग त्याच्यात चहा पावडर टाकतात आणि मग झाकून ठेवतात. ही आमच्या घरची विशिष्ट पद्धत आहे चहा बनवायची. म्हणजे तो ना खूप कडवटपणा चहाचा त्याच्यात उतरत नाही, ती थोडीशी अशी लाईट लागते. आणि आमच्याकडे दुधात चहा नाही बनवत, पाण्यात बनवतात, आणि मग वरून दूध घालतात. म्हणजे हे सगळं झालं की चहा पावडर मुरते म्हणतो ना आपण, तर ती वरती जी टाकलेली असते ना ती खाली बसते, ती बसली की मग गाळायचं, मग वरून दूध टाकायचं आणि असा चहा प्यायची आमच्याकडे पद्धत होती. तर माझ्या वडिलांची ते जे चमचे आहेत, साखरेचा एक चमचा आहे आणि तो असा फार तुटलेला आहे, म्हणजे आता म्हणजे फार खराब परिस्थिती आहे, पण तरी सुद्धा त्यांनी ना त्याचे माप होते काही चहा बनवण्याचे, तर ते माप आम्हाला शिकवले होते आणि आमच्या दृष्टीने तो करेक्ट चहा असायचा. तो आमच्या दृष्टीने, आता कदाचित लोकांना तो आवडेल की नाही आवडेल मला माहित नाही, कारण ही खूप पर्सनल गोष्ट आहे की मला चहा असाच आवडतो, तसाच आवडतो, स्ट्रॉंग आवडतो, लाईट आवडतो, वगैरे वगैरे. पण आमच्या घरात ना तो एक साखरेचा चमचा, मग ती 1.5 चमच्याचं चहा पावडर, असं ते प्रमाण असल्यामुळे आय थिंक माझे ते खूप जवळचे, आणि माझ्या वडिलांनी ती मला शिकवलेली पहिली गोष्ट आहे चहा बनवायची. तर त्यामुळे ते खूप स्पेशल आहे आणि माझ्या वडिलांवरती प्रचंड जीव आहे. म्हणजे भलेही ते नसतील आता या जगात, पण तरी सुद्धा माझा त्यांच्यावरती खूप जीव आहे. बाबांचा विषय निघाल्यानंतर तू हळवी झालीस आणि होतेच, मी तू हळवी होतेस, पण तू तुझी ही साइड कुणाला दाखवत नाहीस. नेहमीच तू सगळ्यांना मीडिया समोर असेल किंवा जगाला असेल, तू सगळ्यांना असं दाखवतेस की मी खूप स्ट्रॉंग आहे, पण तुझ्या फार जवळच्या मित्रांना माहिती की तू किती जास्त हळवी. पण नाहीये, माझ्या वडिलांचा विषय निघाला की मी हळवी होतेच. म्हणजे मग मी मीडिया समोर पण म्हणजे अश्रू ढाळायला लाजत नाही. याचं कारण मला तुमचे म्हणजे आपले अश्रू हे वीकनेस कधी वाटतच नाही. म्हणजे ज्यांना तो वाटतो त्यांना तो वाटतो, पण मला तो वीकनेस वाटत नाही. मला असं वाटतं की ज्याला त्याला अश्रू ढाळता आले पाहिजे, कारण तुम्ही त्या क्षणाला मग ती गोष्ट सोडून द्यायला शिकता. तुम्ही तुमच्या बॉडीला अलाव करता की हे मला आता होतंय, हे तुम्ही एक्सेप्ट करता आणि तुम्ही ते जाऊ देता. सो त्यामुळे माझ्या बाबांचा तो प्रचंड माझा एक हळवा कोपरा आहे आणि मला असं वाटतं की माझे बाबा मला खूप लवकर सोडून गेले. सो सुरुवातीचे तुझे जे चित्रपट होते, फॉरेनची पाटलीन असेल किंवा अगबाई अरेच्चा आणि त्यानंतर सिंधुताई सपकाळ वगैरे, या प्रवासात पण एक गंमत आहे. तू कशी इंट्रोड्यूस झाली या सगळ्यांना? सिंधुताईचं कॅरेक्टर कसं मिळालं? तिथे आई पण काम करत होती, ते काम कसं होतं तुझं? फॉरेनची पाटलीन किंवा ते जे दुसरे फिल्म्स आहेत ज्याच्यामध्ये मी छोटी छोटी कामं केली आहेत ना, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली अशी गोष्ट होती की अगबाई अरेच्चा मध्ये मी विलनचा रोल केला, म्हणजे वॅम्पचा रोल केला होता. आणि त्याच्यानंतर अरे थँक्यू यार, सॉरी गाईज. तर अगबाई अरेच्चाला मी वॅम्पचा रोल केला आणि त्याच्यानंतर ना असं झालं की माझं जे दिसणं आहे ना घारी गोरी, तर त्या काळामध्ये ना घारी गोरी म्हटल्यानंतर ती अशी भुवई उडवत एक मोठ्या टिकल्या लावत एक वॅम्प यायची बघ, अशी खूप ट्रेंड होता त्या काळात तेव्हा. तर मला असं वाटलं होतं की मला आता सगळे विलन म्हणूनच ओळखणार किंवा वॅम्प म्हणूनच ओळखणार, मला निगेटिव्ह रोल्सच येणार. मग मी म्हटलं की काहीतरी थोडंसं वेगळं पॉझिटिव्ह काहीतरी काम करूयात, पॉझिटिव्ह रोल्स चूज करूयात. म्हणून मग मी, आणि ऑब्व्हियसली माझी सुरुवात कॅरेक्टर रोल्स पासून झाल्यामुळे मला हिरोईनची कामं येत नव्हती तेव्हा. मला सुरुवातीला मला मग नाथापुरी नावाची फिल्म होती, त्याच्यामध्ये एक छोटासा रोल होता. फॉरेनची पाटलीन मध्ये एक छोटासा रोल होता. तर असे मी छोटे छोटे रोल्स करत करत मग मी वावटळ नावाची एक फिल्म केली, जी पुण्यामध्ये खूप चालली. त्याचे 50 दिवस पूर्ण झाले आणि मस्त फिल्म होती, पिरियड फिल्म होती. 93च्या बॉम्ब ब्लास्ट मध्ये किडनॅप झालेली एक मुलगी आहे, तिच्यावरती ती आणि आर्मी असे दोघं ह्याच्यावरती ती फिल्म होती. सो त्या फिल्मसाठी मला पहिलं नॉमिनेशन नीना कुलकर्णी मॅडम आणि मुक्ता बर्वेताई
ह्यांच्यासोबत मला बेस्ट ऍक्ट्रेस मध्ये नॉमिनेशन होतं. ओ हो बापरे, काय तो क्षण होता. आणि मी जिंकले. म्हणजे मी स्टेजवरती गेले आणि मी लिटरली त्यांना म्हटलं की मला नीना कुलकर्णी ताई आणि मुक्ताताई बरोबर नॉमिनेशन येणंच किती मोठी गोष्ट आहे. आणि नॉमिनेशन नुसतं आलं नाही तर मी जिंकले. तर मग त्याच्यानंतर माझा लीड रोलचा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत आय थिंक तुम्ही जी कामं करत असताना ती इदर तेव्हा तुम्हाला सुरुवात कशी असते, सुरुवातीला तुम्हाला चॉईस नसतो. तुम्हाला कामं मिळतायत म्हणून आपण करत जातो. ती तुम्हाला चॉईस नसतो की, आणि ऑब्व्हियसली तेव्हा ते वय पण नव्हतं की हे आपल्यासाठी योग्य अयोग्य कळण्याचं वय पण नव्हतं. तर मी फक्त काम आलं म्हणून ते करत गेले, असं मला झोन होता. आता ऑब्व्हियसली वावटळनंतर मग माझ्यामध्ये एक असं झालं की हा आपण लीड रोल पेलू शकतो, तर आपण लीड रोल साठी ट्राय करू की थांबूया. तरी पण खूप वर्ष लीड रोल येत नव्हते. म्हणजे तरी पण मी ऍटलिस्ट वावटळमुळे एवढंच झालं की अभिनेत्री म्हणून मला थोडं सिरियसली घ्यायला लागले आणि लोक मला आपण टेक्निकल लँग्वेज मध्ये म्हणून मीटी रोल्स द्यायला लागले की ज्याच्यामध्ये काहीतरी वजन आहे, अशा प्रकारच्या भूमिका ते लोक द्यायला लागले. आणि मग आय थिंक 2011ला सिंधुताई झाला आणि मग त्याच्यानंतर सगळंच बदललं, म्हणजे पलटलं सगळं. सिंधुताई कशी मिळाली, म्हणजे तू त्यांचा रोल करणार, त्यांच्याबद्दल तुला माहिती होतं आधी, तू वाचलं होतंस किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं होतंस? नाही, खरंच नव्हतं. म्हणजे प्रामाणिकपणे कसं मी म्हणजे जी लीड करते तिलाच त्यांच्याविषयी माहित नव्हतं. तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये खरं तर तो फिल्म येईपर्यंत कोणालाच माहित नव्हतं. म्हणजे कदाचित सामाजिक लोकांना ते माहिती असेल, समाजकारण करणाऱ्या माणसांना माहित असेल, पण नॉर्मल लोकांना तेवढं नव्हतं, अवेअरनेस नव्हता. करेक्ट. तर हीच सिनेमाची खरं तर ताकद आहे ना, की लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे माध्यम किती महत्वाचं आहे हे पण मला वाटतं. तर मी जेव्हा ते करायला गेले होते तेव्हा मला जनरली आता एखाद्या डिरेक्टरचा किंवा डिरेक्टरचा नको म्हणूयात, कास्टिंग डिरेक्टरचा तुला फोन आला आणि तुला ते काय सांगतील की एक मोठे डिरेक्टर आहेत त्यांना भेटायला जा, म्हणजे चांगले कपडे घाल, मेकअप करून जा. म्हणजे मुलींना तर सांगतील ना की लीड रोल साठी जातीयस, चांगले कपडे घाल, मेकअप कर. तर मला संजय पवार जे लेखक आहेत खूप मोठे आपल्याकडे, त्यांचा फोन आला. ते म्हणाले तेजस्विनी तुला अनंत महादेवन सरांना भेटायला जायचंय. तर मला असं लाई शपथ. तर ते म्हणाले BR चोपडा यांचं ऑफिस आहे तिथे, तुला त्यांना भेटायला जायचंय. तर मी अशी फुल एक्साइट झाले होते की मग फोनवरती बोलता बोलताच मेकअपचं सामान मग काय घालू वगैरे असं सगळं मी इमॅजिन करायला. तर ते मला म्हणाले फक्त ऐक, अत्यंत फाटका पंजाबी ड्रेस घाल, मेकअप करू नकोस. म्हटलं हे कुठल्या पद्धतीचं भेटायला जायचंय, असं कोण जातं भेटायला कुठल्या डिरेक्टरला. तर ते म्हणाले आणि अजिबात मेकअप करू नकोस आणि जशी आहेस तशी जा. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. तर आता आपल्याकडे फाटके कपडे असण्याचं काही कारण नाही, पण म्हणजे एकदम साधा पंजाबी ड्रेस एकदम गरीबडा असा मी घालून गेले, मेकअप बिकअप काही नाही. आणि BR चोपडांच्या ऑफिसमध्ये गेले आणि एडिट रूम मधनं अनंत महादेवन सर बाहेर आले आणि मला म्हणाले यू आर तेजस्विनी. म्हटलं हो सर. तर मला म्हणाले वाय असं म्हणाले. ते म्हणाले आय एम सॉरी इट वॉज नॉट फॉर यू, पण तुम्हाला का पाठवलं आहे. तर मी म्हटलं सर ते संजय पवार सर म्हणाले तुम्हाला येऊन भेटायचं होतं, कुठला तरी सिनेमा आहे त्याच्या. हो पण तू घारी आहेस, तू गोरी आहेस, यू आर नोवेअर नियर बाय टू ज्यांच्यासाठी मी कास्ट, डू यू इवन नो असं म्हणाले. तुला माहितीये का की मी कोणाचं काम म्हणजे कोणाच्या कामासाठी तुला बोलवलंय. तर मी म्हटलं नाही सर, म्हटलं मला काहीच माहित नाही. तर ते म्हणाले की अशा आहेत सिंधुताई सपकाळ म्हणून आहेत. तर मला म्हणाले तू घरी जा, म्हणे ह्याचं तर होणार नाही आपलं पिक्चरचं काहीच, पण तू घरी जा आणि त्यांच्याविषयी थोडीशी वाच, माहिती बघ काहीतरी. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. मी घरी गेले, मग मी संजय पवार सरांना कळवलं. म्हटलं सर ते नाही झालं. ते तर मला म्हणाले तू गोरी घारी बिरी आहेस, तू काही कुठे नियर बाय पण नाही आहेस त्यांच्या. तर ते म्हणाले हो का, बरं 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 ठीक आहे. नाही त्यांनी तुझं काम नाही बघितलंय ना अजून, तर मी त्यांना तुझं काम दाखवतो. म्हटलं ओके ओके ठीक आहे. मग मी विषयच सोडून दिला होता की काही चान्सेस नाही. जेव्हा आपल्या तोंडावरती जर का असं म्हटलं की नाही वाय आर यू हिअर असं म्हटल्यावरती काय अर्थच नाहीये. तर म्हणून मग मी तो विषय सोडून दिला होता. आणि त्याच्यानंतर तेव्हा माझी वावटळ नावाची जी फिल्म होती ती थिएटरमध्ये चालू होती. सो त्याचा कुठला तरी शो आनंद सरांना, संजय पवार,
त्यांचा जो EP होता मंगेश जगताप, असे सगळे दाखवायला घेऊन गेले. आणि ती फिल्म बघितल्यानंतर मला पुन्हा फोन आला. ते म्हणाले की ते म्हणाले की तू इतकी कमालीची ऍक्ट्रेस आहे, मला त्या ऍक्ट्रेसला भेटायचंय आणि मला तिच्याबरोबर काम करायचंय, तर प्लीज ये. मी म्हटलं पण सर मी दिसतच नाही त्यांच्यासारखी. तर ते म्हणाले बाकी सगळं मी मेकअपनी मॅनेज करेन, तुझ्यासारखी अभिनेत्री मला सोडायचं नाहीये. तर त्यांनी मला त्याच्यासाठी बोलवलं. तसं मला सिंधुताई मिळालं. आणि पण सिंधुताई केला त्यानंतर मग बऱ्यापैकी कामं मिळत गेली. हो, मला आय थिंक मी आतापर्यंत देवाच्या कृपेने काम मागितलं नाहीये. कामातनं काम जनरेट झालंय, मिळत गेलंय. तर म्हणजे अशी अजून वेळ आली नाही, आणि अशी वेळ आली तरी मला काही लाज वाटणार नाही. कारण मला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचंय आणि मला जेवढं येतं त्याच्यात मला जे करायचंय ते मला करायचंच आहे. मग त्याच्यासाठी लाज वाटण्याची काही कारण म्हणजे गरज नाही, कारण पण नाही. तू एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणाली होतीस की संजय जाधवनी तुझं ग्लॅमर बाहेर काढलं आणि मग तुला इतके भारी भारी रोल्स मिळायला लागले. तर काय असतं ते ग्लॅमर एका अभिनेत्रीचं? खूप खर्चिक असतं का ते? मेंटेन राहणं? नाही, एका अभिनेत्रीला काय करावं लागतं? मी म्हटलं ना, आता सिंधुताई केल्यानंतर मला सगळ्या भूमिका आहेत ना, म्हणजे जसं अगबयारेच्या केल्यानंतर सगळे वॅम्पिश रोल्सच येत होते, किंवा ते ट्रेंड पण असतं, किंवा त्या पद्धतीनेच तुमच्याकडे बघितलं की हे तुम्ही चांगलं केलं तर या धाटणीच्या गोष्टी तुम्ही चांगल्या कराल. म्हणून मग मला सिंधुताई केल्यानंतर ना सामाजिक रोल्स जास्त येत होत्या, जास्त. आणि मला काय आलं, मी अशी अभिनेत्री नाहीये की, हे खूप मी वैयक्तिक बोलते की मिळतंय म्हणून करत जा. मला जर का आता सिंधुताईमध्ये लोकांनी बघितले ना, तर त्यांना त्याची आठवण थोडीशी राहू देत. मग काही काळाने मी इन अँड ॲज जे वेगळं म्हणून येईन, पण लगेचच हे झाल्यानंतर इन अँड ॲज करण्यात मला काही स्वारस्य वाटत नव्हतं. म्हणून मग मी थोडी थांबले होते, आणि त्याच्यानंतर मग मी इकडे तिकडे वेगवेगळे रोल्स करत होते अदर देन दॅट. आणि त्याच्यानंतर आय थिंक तू ही रे संजय जाधवनी आणला माझ्याकडे, आणि तो म्हणाला की सेकंड लीड आहे पण तगडा रोल आहे. तर मी म्हटलं की चालेल, मला आवडेल करायला. आणि मग ऑब्व्हियसली भैरवी ज्या पद्धतीने त्यांनी ते काढून घेतलं, ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केलं, म्हणजे संजय जाधवच्या फिल्म्स मध्ये हा सगळ्यात मोठा फायदा असतो की तुम्ही कसे दिसणार आहात किंवा तुमचा रोल कसा असणार ना ह्याचं टेन्शन नसतं. म्हणजे पहिली गोष्ट तुम्ही तिथे रिलॅक्स असता की हे चांगलंच होणार आहे, हे चांगलंच दिसणार आहे, मी सुंदर दिसणार आहे. तर त्यामुळे आय थिंक तू ही रे मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ते कॅरेक्टर पण लिहिलं होतं, अरविंद जगताप यांनी ते कॅरेक्टर लिहिलं होतं, इतकं सुंदर कॅरेक्टर लिहिलं होतं. आणि मला असं वाटतं की ती खूप सिम्पथी पण घेऊन गेली भैरवी कॅरेक्टर. तर त्याच्यातलं ते कॅरेक्टर खूप सिम्पथी घेऊन गेली, आणि मला आनंद आहे की अशा प्रोजेक्टचा मी एक भाग आहे. आणि मग ते ऑब्व्हियसली तू म्हणालास तसं की त्याच्यामध्ये काय वेगळं असतं ग्लॅमर मध्ये, तर ऑब्व्हियसली सिंधुताईमध्ये लुगडं घालायला लागलं होतं, इथे गुडघ्यांच्याही वरती शॉर्ट ड्रेसेस वगैरे. पण आज मागे वळून बघताना असं वाटतं की मी हेही केलंय, मी हेही केलंय, करू शकतेस तू. म्हणजे मी दोन्ही प्रकारचे रोल्स करू शकते, ह्याचा आनंद आहे. तू जसं आम्हाला दिसतेस सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी, पण तू खूप परखडपणे बोलतेस, तुझी मतं ठामपणे मांडतेस. म्हणजे ते महाराष्ट्रासाठी असू दे, मराठीसाठी असू दे, की हा परखडपणा तुला कुठून आलाय? म्हणजे हा आईकडून आलाय, बाबांकडून आलाय, की तू काही शिकत गेलीस, अशी काही घटना घडल्या की नाही आपल्याला स्टँड आता घ्यावाच लागणार आहे? तुला ते स्टँड घेणं ही कधीपासून कळायला लागलं? आय थिंक खूप पूर्वीपासूनच कळायला लागलंय, असं नाहीये. आता उलट सोशल मीडिया आलाय म्हणून लोकांना असं वाटतंय की मी आत्ता व्यक्त व्हायला लागले. आय थिंक माझे जर का जुने ट्विट्स उघडून बघितले तर मी खूप पूर्वीपासून व्यवस्थेबद्दल बोलत आलेली आहे. आणि असं काही नाहीये की उठसूट सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी मतं मांडते. कारण आपल्याला असं वाटायला लागलं की सोशल मीडिया आपली डायरी आहे, तर ते खरं तर नाहीये. आणि ते काय म्हणूयात आपण त्याला, मला केवळ हे फ्री आहे म्हणून ह्याच्यावरती मी वाटेल ते बोललं पाहिजे, वाटेल त्या भाषेत बोललं पाहिजे, असं नाही होऊ शकत. माझं म्हणणं आहे प्रत्येकाने व्यक्त झालं पाहिजे, व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण तो कुणा बाबतीत, कुठल्या भाषेत, कधी, हे पण खूप महत्वाचं आहे ना. तर त्याची जबाबदारी तुम्हाला असली पाहिजे, आणि त्या जबाबदारीनेच तुम्ही कारण सोशल मीडिया हे इतकं ताकदवर माध्यम आहे खरं तर, म्हणजे सध्या की
तुम्ही हजारो लोकांपर्यंत एकत्र पोचू शकता आणि तुमची मतं मांडू शकता, पण त्या मताला काहीतरी बूड असायला पाहिजे. म्हणजे आणि त्याला मला असं वाटतं डिग्निटी असायला पाहिजे, तुम्ही जे काही बोलता आहात त्याला. तर मी आय थिंक खूप पूर्वीपासून या बाबतीत बोलते आणि मी तेच सांगते की प्रत्येक वेळेला मी बोलेन असं नाही. म्हणजे खूप बाबतीत आम्हाला खूप गोष्टी वाटतात की कोणाचा तरी खूप मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय, पण मी RIP नाही लिहिलं किंवा ओम शांती नाही लिहिलं, याचा अर्थ मला दुःख झालं नाही अशातला भाग नाहीये. ऑब्व्हियसली ते वाटतं, पण तुम्ही प्रत्येक गोष्ट येऊन सोशल मीडियावरती नाही बोलत, तेवढा वेळही नसतो. आणि मुळात काय रिकामे बसलेले लोक जे असतात ना, ते सोशल मीडियावरती पडीक असतात, किंवा ज्यांचा खरंच तो जॉब आहे की सोशल मीडियाशी रिलेटेड जॉब आहे ना, त्यांनी ते करावं. आणि मग रिकाम्या लोकांनी ते करावं. आमच्याकडे तर बाबा खूप काम आहेत सोशल मीडिया सोडून सुद्धा, तर आम्ही ते करत असतो. भान ठेवलं तर प्रत्येकाने व्यक्त झालं तर काहीच प्रॉब्लेम नाही. 100%. आणि आपण कोणाशी बोलतो आहोत हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय उखडलंय जे तुम्ही त्या व्यक्तीला बोलताय? तेच पुन्हा फक्त मोबाईल आहे, समोरची व्यक्ती दिसत नसते, घरी बसून ते बोलणं. तुला कधी असं ट्रोलिंगचं उत्तर द्यावं लागलंय किंवा तुला ट्रोल केलं? मी पूर्वी करायचे हे ट्रोलिंगचं उत्तर वगैरे द्यायचे, पण आता मी देत नाही. बिकॉज मला आता त्याची गरज पण वाटत नाही. बिकॉज मला हे लक्षात आलंय की समोरच्या त्याच्या बुद्धिमत्तेने बोलत असतो, त्याच्या काय म्हणत पर्स्पेक्टिव्हनी बोलत असतो, आणि जे तुमच्यासाठी बरोबर आहे ते माझ्यासाठी चुकीचं असू शकतं, किंवा माझ्यासाठी जे बरोबर आहे ते तुमच्यासाठी चुकीचं असू शकतं. तो ही फॅक्ट मी एक्सेप्ट केलेली आहे आणि मी ते रेस्पेक्ट करते. पण ऑब्व्हियसली देर आर टाइम्स जेव्हा माझ्या फॅमिलीपर्यंत गोष्टी येणार असतील ना, तर भाई गडबड आहे. माझं काय, मी कसं, आता मी कलाकार आहे, मी पब्लिक फिगर आहे. पब्लिक फिगर म्हणजे अननोईंगली मी तुम्हाला तो अधिकारच देते आहे की बाबा बोलू शकता, मी तुम्हाला तो अधिकारच देते. माझ्या कामाबद्दल तुम्ही बोला की हट, चांगली अभिनेत्री नाहीये, चांगलं काम नाही केलं, चांगली दिसत नाही, ओके, पण माझ्या वैयक्तिक गोष्टींवरती नाहीये. तो अधिकार मी तुम्हाला दिलेला नाही. कुठल्याही माझ्या वैयक्तिक गोष्टींवरनं तुम्ही नाही बोलायचं. माझ्या कामावरनं तुम्ही मला नाही आवडलं हे तुझं काम, तू ह्याच्यात खूप घाण दिसलीयस, घाण काम केलंयस, मला आवडेल, मी ते सुधारायचा प्रयत्न करेन. की तुम्हाला नाही आवडले तर बाबा मी कुठे कुठे कमी पडतेय ते मी भरून काढण्याचा प्रयत्न करेन. पण माझ्या वैयक्तिक मतांवरती तुमचं मत असण्याचं काही कारणच नाही, ते माझं वैयक्तिक आहे ना. थ्रू आउट द इयर्स तू ऍक्टिंग करत होतीस आणि अचानक तू बऱ्यापैकी प्रोड्युसिंग कडे वळालीस. हो. का तुला प्रोड्युसर व्हावं असं वाटलं? असं काही नाहीये का व्हावं असं वाटलं. खरं तर खरंच असं जेन्युइनली काही नाहीये प्रोड्युसर का व्हावं असं वाटलं. पण ऑब्व्हियसली प्रोड्युसर झाल्यानंतर मला कशा प्रकारच्या स्टोरीज सांगायच्या आहेत याचं एक स्वातंत्र्य तुला मिळतं. म्हणजे मी ठरवू शकते की मला कुठली स्टोरी सांगायची आता, तर त्याची मुभा तुझ्याकडे राहते. म्हणून मला असं वाटतं की मी प्रोड्युसर झाले आणि माझी जी कंपनी आहे आता सह्याद्री फिल्म्स किंवा क्रिएटिव्ह वाईब, ह्याच्या अंतर्गत मला लोकांना होप देणारा सिनेमा करण्याची खूप इच्छा आहे की त्यांना सगळ्यांना होप मिळावी, की जे ज्या प्रकारचे सिनेमे होतील त्याच्यात म्हणजे प्रयत्न तरी हाच असेल. आता त्याच्या प्रोड्युसर होणं सोपं असतं अजिबात. तुला कुठली प्रोसेस आवडते तुझ्या सगळ्या प्रोडक्शन मधली? तुझी आवडती प्रोसेस कोणती? प्री आवडतं, ऑनसेट आवडतं, पोस्ट आवडतं? सगळं आवडतं मला. फिल्म मेकिंगच खूप आवडतं. मला असं वाटतं मला ह्याच्या व्यतिरिक्त काही येतच नाही, त्यामुळे मी असं डिफाईनच नाही करू शकत की ऍक्टिंग आवडते का प्रोड्युसिंग आवडते. मला हे क्षेत्रच खूप आवडतं आणि मी म्हणजे खूप कमी जॉब्स, म्हणजे मी आता ह्याला जॉबच म्हणेन, खूप कमी जॉब्स असतात जे तुम्हाला केल्यानंतर आनंद देतात. तुम्हाला सुखाची झोप लागते, तुम्हाला भूक लागते. तर मला असं वाटतं की मी माझ्या कामात खूप आनंदी आहे. मला हे काम खूप आवडतं, मी ते आवडीने करते आणि म्हणूनच मी त्याच्यात मजा करते. म्हणूनच मी 23 वर्ष झाली ह्याच्यात काम करू शकते, अजूनही रेलेव्हेंट राहते, अजूनही दिसते, अजूनही लोकांना वाटतं की हिला बघायचं आहे. तर आय थिंक ती चांगली गोष्ट आहे. तू आता काम करत असताना निर्माती पण झालीस, पण त्याच्या आधी तू एक तुझा ब्रँड ओपन केला, तेजाज्ञा नावाचा, तो एक ब्रँड सुरू केला. म्हणजे आणि ही प्रोसेस खूप म्हणजे
आमच्यासारख्या प्रेक्षकांना असं भारी वाटतं की म्हणजे प्राजक्ता माळे असेल, तिने स्वतःचं प्रोडक्शन हाऊस केलं, तू तुझं प्रोडक्शन हाऊस केलं, की या सगळ्या ह्या मुली किंवा या अभिनेत्री आपण ज्यांना लहानपणापासून बघतोय या सगळ्या उद्योग विश्वात उतरतात. त्यामुळे असं कुठलं तरी तुझ्या आता 19-20 वर्षाच्या मुलीला सुद्धा वाटेल की आपण पण काहीतरी बिझनेस करूया, किंवा असं म्हणतात की मराठी माणूस बिझनेसमध्ये आत्ता उतरायला लागलाय, त्याला ती आत्ता जाण व्हायला लागली. त्याच्याबद्दल काय वाटतं तुला की या उद्योग विश्व याबद्दल? मी याला खूप पर्सनल उत्तर देईन. म्हणजे उद्योग विश्वाबद्दल मी काय खूप मोठी उद्योजिका नाही कोणाला उद्योगावरनं ऍडवाइस देण्यासाठी, पण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू शकेन की मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी स्वतंत्र असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही पैसे कमवणंही गरजेचं आहे. तुमचं स्वतःच मी असं नाही म्हणते माझं तुझं करा, अजिबात नाही. पण खूप वेळेला अशी परिस्थिती येते जेव्हा स्त्रीला तिचं अस्तित्व नाकारलं जातं किंवा तुझ्याकडे काय आहे असं विचारलं जातं किंवा तू काय दिलंस, तू काय कॉन्ट्रीब्युट करते. कारण दैनंदिन जी कामं ती करते, स्त्री करते, त्याला फार व्हॅल्यूच नसते. म्हणजे आपल्या आया पण सकाळी 4-4 आणि 5-5 वाजता उठून जर का डबे बनवत असतील, सगळं घरातलं काम करत असतील, दिवसभर राबत असतील, तरी कोणीच होम मेकरचं काम हे काम समजत नाही. ती त्यांची एवढं काय ते करतेच, ती तर तिची ड्युटीच आहे. तर त्याला कोणी महत्वच देत नाही ना कधी. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनी जसं ती घरकामामध्ये निष्णात असते तसं मला असं वाटतं की तिने तिचा एक स्वतंत्र काहीही असू देत, छोटा डबे बनवणं पण असू देत, की माझ्या हाताला चव आहे ना, मी डबे बनवते, तर तिने ते करावं असं मला वाटतं. तिचं स्वतःचं एक घर असावं असं मला वाटतं, छप्पर असावं तिच्या डोक्यावरती स्वतःचं असं मला वाटतं. आणि हे खूप माझं वैयक्तिक मत आहे. हे प्रत्येकासाठी कदाचित वेगळं असू शकतं. एखादी स्त्री म्हणेल पण माझं छान चाललंय ना, माझा नवरा माझी जबाबदारी घेतोय, मला काही प्रॉब्लेम नाहीये, तर तरी पण ठीक आहे, तरी पण ग्रेट. म्हणजे असं लाईफ तुझं असेल तर बेस्टच आहे. पण माझी जी शिकवण आहे किंवा मला जे शिकवलं गेलंय तर त्याचा तो अनुभव आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यातनं हे सगळं आलंय की स्वतः जसं आमचं क्षेत्र आहे की खूप अनसर्टन क्षेत्र आहे. काम आहे, काम नाहीये, नाहीच आहे. तर मग बाबा एक कुठेतरी स्टेबिलिटी येण्यासाठी एक स्वतःचा बिझनेस किंवा काहीतरी काम हे तुम्ही पॅरलली करून ठेवता, सो दॅट इथे या बाजूला मला थोडंसं मनमौजी कारभार करता येतो. मला सिलेक्ट करता येतं की आता मला पुढचे 6 महिने काम नाही करायचंय, मला चांगला प्रोजेक्टच करायचंय, मग मला वेट करण्याची मुभा तरी मिळते त्याच्यात, कारण इथनं पैसा येतोय ना. तर मग मला इथे असं होतं की हा ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली माझ्या बाबतीत तर असं आहे, जो मी इथे पैसा कमवते तोच मी इथे इन्व्हेस्ट करते. सो जे बेस आहे माझं हे ऍक्टिंगच आहे आणि त्याच्याच पुण्याईवरती हे सगळं उभं आहे. सो मी म्हंटल ना की मला माहित नाही याच्या पलीकडे मी काय करू शकते. आणि वयाच्या 26व्या वर्षी तू घर पण घेतलं स्वतःचं. काय फिलिंग असते ग स्वतःचं हक्काचं घर असल्यानंतर? काय, कारण की बरेच जण म्हणतात कशाला स्वतःचं घर पाहिजे किंवा राहू की भाड्याने, असं काहीतरी एक तो आताच्या मुलांचं हे म्हणणंच आहे. माझ्या खूप अराउंड जी पोरं आहेत तुमच्या वयाची, ती पण मला तेच म्हणतात की आम्हाला नाही घ्यायचं घर, कशाला घर, आम्ही छान भाड्याच्या घरात राहतो, एवढा EMI कोण भरेल, मग त्याच्यासाठी पैसे कोण कमवेल. पण ते पण काही चुकीचं नाहीये. ज्याच्यामध्ये व्हॉट एव्हर फ्लोट्स युअर बोट असं आपण म्हणूया, की तुम्हाला काय वाटतंय, तुझं आयुष्य जगण्याचा तुला अधिकार आहे, ह्याला जगण्याचा अधिकार आहे. आणि प्रत्येकाचे विचार हे खूप स्वतंत्र आहेत. तर तुला कदाचित असं वाटेल की मला बाबा EMI भरायला लागेल, मग मला घर घ्यायचं नाही. हा म्हणेल पण माझं एक घर आहे ना, दुसरं कशाला घेऊ, मी माझं कशाला घेऊ, माझ्या आई वडिलांचं घर तेच माझं घर आहे, ह्याच्यातही काही चूक नाही. आणि फॉर समबडी लाईक मी, की जिच्या आई वडिलांकडे कधी स्वतःचं घरच नव्हतं, तिला ते करणं भाग होतं, कारण तिचं स्वप्न होतं की तिच्या आई वडिलांसाठी एक हक्काचं छप्पर असावं, म्हणून मी ते केलेलं आहे. सो प्रत्येकाची जर्नी वेगळी असल्यामुळे हेच बरोबर आहे जे मी करते ते, किंवा हेच तुम्ही केलं पाहिजे असं काही नाहीये. आणि आम्ही तुझ्या इंडस्ट्रीतले जे काही मित्र आहेत त्यांना पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, त्यांच्याकडून तू कशी आहेस वगैरे विचारायचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळ्यांकडून आम्हाला एकच कॉमन गोष्ट येत होती की तेजस्विनी माणसं जपण्यात खूप भारी आहे, तिला मित्र जपायला खूप आवडतात. जवळचे जसे काही 4-5 मित्र आहेत की त्यांना जपत असते. काय तुला काय वाटतं मैत्री, फ्रेंडशिप किती इम्पॉर्टंट आहे? फ्रेंडशिप खूप इम्पॉर्टंट आहे. मला असं वाटतं तुमच्याकडे म्हणजे माणसं असणं खूप गरजेचं आहे, माणसं कमावणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय आहे, माझ्याकडे मी कुठला तरी एक असा जोक होता तो की काय होतं ते मला आता नीट आठवत नाहीये, पण ना एक असं असतं की
एक माणसाला विचारलं जातं की तुला पैसा आवडेल की तुला मित्र आवडतील, तर तो म्हणतो मला मित्र आवडतील. तो म्हणतो का, तुला पैसा नाही लागणार आयुष्यात जगायला? तर तो म्हणतो नाही, माझ्याकडे मित्र असतील आणि त्यांच्याकडे पैसे असतील तरी मी जगेन. म्हणजे तुझे खूप पैसेवाले मित्र आहेत? हो आहेत, तर माझे पैसेवाले मित्र आहेत, माझे साधेवाले मित्र आहेत, माझे अत्यंत काय म्हणत त्याला स्ट्रगल करणारे पण मित्र आहेत, सगळ्या प्रकारचे माझे मित्र आहेत. आणि काहीच हरकत नाहीये मला असं वाटतं तसं असण्यामध्ये. आणि मी कधी कोणाला जज करत नाही, मी कधी कोणाला केलं नाही. मला असं वाटतं की मैत्री हे इतकं प्युअर फॉर्म ऑफ रिलेशनशिप आहे, कारण ते एकमेव रिलेशनशिप असं असतं जे तुमचं रक्तानी नाही आलंय तुमच्याकडे. म्हणजे मी चूज करते ना तुला की तू माझा मित्र हो, तू माझा मित्र हो, हे मी चूज करते. आणि मग त्यांना आयुष्यात ठेवणं, त्याच्यासाठी गोष्टी करणं, हे मला असं वाटतं की मला आवडतं. पण ते म्हणजे माझं कर्तव्य अशातला भाग नाही, पण मला माणसं जपायला आवडतात. आणि ती म्हणजे त्याची कारणं किंवा ती वेगवेगळी पद्धत पण असू देत जपण्याची. पण मी खूप मी मित्र आहे खूप चांगला. म्हणजे मला 2-3 गोष्टी माहिती आहेत. मी कदाचित चांगली बायको असू शकत नाही, मी कदाचित चांगली गर्लफ्रेंड असू शकत नाही, पण मी कमालीची मुलगी आहे. मुलगी म्हणजे आई वडिलांची मुलगी कमालीची आहे. आणि मी एक उत्तम मित्र आहे, एवढं मी अगदी आवर्जून सांगू शकते. आम्ही आतापर्यंत तुझे असे मराठीसाठीची कळकळ बघितली, महाराष्ट्रासाठीची कळकळ बघितली, की हे असे विषय असले की तू व्यक्त होतेस, बोलतेस, तुझ्या डोळ्यात दिसतं तुझी ती भावना की काय आहे, तू महाराष्ट्रावर इतकं भरभरून प्रेम करते, ते प्रत्येकाने करावं. पण आम्हाला असा प्रश्न पडतो का, अरे ही एकटीच का बोलते? जो ज्यांना बोलायचं असेल तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तुम्ही जर पब्लिक फिगर आहात, तर तुम्ही जर महाराष्ट्राची जनता तुम्हाला खूप प्रामाणिकपणे प्रेम करते आणि तुम्हाला असं वाटतं की आता मराठीसाठी या लोकांनी बोललं पाहिजे, की मराठी सक्तीसाठी किंवा मराठी सिनेमांसाठी या लोकांनी बोललं पाहिजे, पण ते बोललं जात नाही, ती तुझी कळकळ तुझी एकटीचीच दिसते. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं? असं नाही असं मला वाटतं. म्हणजे असूही शकतं असं की काही जण, मला असं वाटतं रे की काही जण हे ट्रोलिंगला थोडंसं घाबरत नाहीत, नको वाटतं. म्हणजे ना काही जण घाबरतही असतील, काही जणांना एक पार्ट त्यातला असा असेल की त्यांना वाटत असेल की नको ना, माझ्या आयुष्यात ना ऑलरेडी खूप गोष्टी चालू आहेत, आता हे पण कुठे उरावरती घेऊ. म्हणून असेल की डोक्याला शांती पाहिजे असते आपल्याला. आपण अल्टिमेटली आपण सगळे शांततेसाठी काम करतो की माझं डोकं शांत असलं पाहिजे. तर कदाचित तुमचं ते आता नसेल, बिकॉज तुमचं आता वय नाहीये ते, पण आय थिंक आमच्या वयाला मला असं वाटतं की नको नाही, हा हे नको असं होतं. तर त्या लोकांना कदाचित असं वाटत असेल की बाबा आम्हाला नाही व्यक्त व्हायचं, हे ट्रोलिंग बिलिंग आम्हाला हँडल नाही करायचं किंवा होणार नाही आमच्याच्याने हँडल, म्हणून ते करत नाहीत. आणि काही व्यक्ती, मी जसं म्हटलं तसं की सोशल मीडिया वरती बोलणं म्हणजेच वाटणं असं नाही असू शकत. म्हणजे मी सोशल मीडियावरती बोललो किंवा बोलले म्हणजेच मला आता या सगळ्या बाबतीत काहीतरी वाटतंय असं नाहीये. कदाचित त्यांनाही वाटत असेल, पण हो, जेव्हा मोठ्या घटना घडतात, जेव्हा प्रश्न तुमच्या राज्याचा येतो, तुमच्या भाषेचा येतो, आणि जी भाषा आपलं वर्षानुवर्ष ज्याच्यावरती आपण कमावतोय, पोट भरतोय, त्या भाषेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मला असं वाटतं की बोललं पाहिजे. आणि परत तेच की तुम्ही कमेंट सेक्शन ऑफ करून टाका ना, तुम्हाला जे व्यक्त व्हायचं ते व्यक्त व्हा, आणि कमेंट सेक्शन ऑफ करून टाका, तो कोण काय बोलू नाही शकत तुम्हाला त्याच्यावरती. तर तुझा पहिला प्रोड्यूस केलेला सिनेमा होता एक नंबर. बऱ्यापैकी मी असा एक सूर ऐकला सगळ्यांकडून की तो पॉलिटिकली झुकलेला सिनेमा होता. बघितलास का? नाही. तर त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? पण मग तू सिनेमा बघ असं मला वाटतं. की काय आहे त्याच्यामध्ये, एक म्हणजे राजसाहेबांचं नाव असल्यामुळे कदाचित त्याला लेबल केलंय की ते राजकारणावरती तो सिनेमा आहे, पण आम्ही त्या माणसासाठी तो सिनेमा केलाय. म्हणजे आपण कधीच कलाकारांना, राजकारण्यांना आपण माणूसच मानत नाही, आपण त्यांना कायम टर्म करून टाकतो, हे कलाकार, हे राजकारणी, हे अमुक, हे तमुक, असं आपण केलेलं असतं. सो मी माझी त्यांच्याबरोबरची असलेली मैत्री आहे की आमचा जो स्नेह आहे त्याच्या पोटी केलेला मी तो सिनेमा आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या आयुष्यावरती आधारित सिनेमा तो नाहीये. उद्या मला त्यांच्या आयुष्यावरती सिनेमा करायला मिळाला तर तोही मी करेन. म्हणजे मी तो करेन, कारण तो माणूस इतका भन्नाट आहे.
राज ठाकरे हो. इतका भन्नाट माणूस आहे. मला जर का चान्स मिळाला तर मी त्यांच्यावरती पण सिनेमा करेन, पण मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की एक नंबर ह्या सिनेमाविषयी लोकांना खूप गैरसमज असू शकतात, कारण परत मी तेच म्हटलं, कारण त्यांना एक पॉलिटिकल फिगर त्याच्यावरती दिसते. मग सगळ्या गोष्टींचा संदर्भ त्याच्याशीच लावायचा, की मग हे ह्यांच्याच लोकांसाठी बनवलेला किंवा ह्यांच्यासाठीच बनवलेला सिनेमा आहे, असं नाही. त्याच्यामध्ये अत्यंत एक गोड लव्ह स्टोरी आहे. त्याच्यामध्ये जो प्रताप नावाचं जे कॅरेक्टर आहे ते त्याचं प्रेम मिळवण्यासाठी काय करतं आहे ही ती कहाणी आहे. पण आय थिंक लोकांना सवय असते न बघताच गोष्टी जज करण्याची, किंवा पॅकेजिंग वरनच जज करतात आतमध्ये काय आहे. सो ही आपली सवय आहे आणि ठीक आहे. म्हणजे मी त्याच्याविषयी काही, म्हणजे मी काय म्हणू, हे ज्याचं मत आहे. राजसाहेबांचा विषय निघालाय म्हणून विचारतो. तू एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाली होतीस की मला राजसाहेबांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं. जर राजसाहेब मुख्यमंत्री झाले कसं असेल का आपलं महाराष्ट्र? मस्त असेल, कारण त्यांचं विजन खूप छान आहे, खरंच छान आहे. मी त्यांच्याशी पर्सनली बोलली आणि एका माणसाच्या बोलण्यावरनच कळतं की तो माणूस महाराष्ट्राला सगळ्यात वरती ठेवतो, म्हणजे कुटुंबापेक्षाही वर. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे यार. आणि असे खूप कमी राजकारणी आहेत आपल्याकडे. मला खूप राजकारणी आहेत ज्यांचं बोलणं खूप आवडतं. नितीन गडकरी पण मस्त बोलायचे, मला खूप आवडायचं. शरद पवार, मला असं वाटतं कधी कधी शरद पवार साहेबांचा मेंदू आहे ना, तो रिसर्च केला पाहिजे. तर खरंच म्हणजे इतके इंटेलिजंट पॉलिटिक्स. सी काय आहे, इवन विलासराव देशमुख काय भाषणं करायची यार, गोपीनाथ मुंडे काय भाषणं करायची. सी पूर्वीचं ना राजकारणी माणसं पण खूप वेगळी होती आणि तेव्हाचं राजकारण पण खूप वेगळं होतं. म्हणजे त्याच्यात ना एथिक्स होते, त्याच्यात ना ग्रेस होता, त्याच्यात पॉवर होती. आता थोडंसं सगळं बिघडल्यासारखं वाटतं, म्हणून कदाचित सारखं ते बाहेर येतात. तुला आवडेल का पण तुला जर चान्स मिळाला तर बाळासाहेब ठाकरे म्हणजे राजसाहेबांकडनं जे येतं ते आय थिंक त्यांच्या लाईक असं त्यांच्या मुखातनं आल्यासारखं वाटतं. त्यांचा मागे हात आहे असं. तुझं खूप राजकारणात स्वारस्य दिसतंय आम्हाला, राजकारणात पूर्ण नाही. मी तेच सांगते, माझा अभ्यास राजकारणाविषयी आहे असं नाही, पण मी खूप पूर्वीपासून हे फॉलो केले, तर त्यामुळेच मी कदाचित तेवढं ऍक्टिव्हली त्याच्याविषयी बोलू शकते. मला फरक कळतो आहे म्हणून मी ते बोलते. आणि मी ना मला सगळ्या बाबतीत सगळं माहिती असतं अशातला भाग नाहीये, पण मला जेव्हा माहिती असतं तेव्हा मी बोलते, नाही तर मग मी नाही बोलत. म्हणजे मला ऍटलिस्ट ज्या पटलेल्या गोष्टी असतात ना त्याच्या बाजूने मी उभी राहते. म्हणजे उद्या का राज्यकर्त्यांनी एखादी चांगली गोष्ट केली तर तेही मी पोस्ट करतेच, मी शाबासकी देतेच. पण जेव्हा नाही होत तेव्हा बोलण्याचा अधिकार आहे मला, असं मला वाटतं. कारण मी या राज्यात राहते, मी या देशात राहते, मी त्याची नागरिक आहे, मी वेळेवरती टॅक्स भरते. तर मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. तुला चान्स मिळाला तर कलाकारांचं प्रतिनिधित्व करायचा राजकारणात थ्रू, किंवा निवडणूक लढवायला मिळाली तर तुला आवडेल का? मला असं वाटतं की म्हणजे सी काय समाजकारण करण्यासाठी राजकारणातच असावं लागतं असं नाहीये. पण कधी कधी मला असं वाटतं की आपण सारखं म्हणतो हे चिखल आहे, हे चिखल आहे, हा घाण आहे, हे घाण आहे, पण आपण कधीच ती साफ करायला जात नाही. तर आपण का नाही जायचं ती साफ करायला? गेलं पाहिजे आपण. म्हणजे ह्याच्याकडे ऍक्टिव्हली लोकांनी करिअर म्हणून बघितलं पाहिजे, का नाही? आणि उद्या का मला संधी आली आणि ती संधी फक्त त्या रूटनीच जात असेल की बाबा आता मग तुला राजकारणाचाच रूट घ्यायला लागेल हे सगळं करायला, तर मी जाईन राजकारणाच्या रूटनी. पण अजून काहीच कन्फर्म नाही किंवा मला हे करायचंय असं काही नाहीये. म्हणजे मी अभिनेत्री म्हणून खूप खुश आहे आणि मला हे मी म्हटलं ना की मला ह्याच्या व्यतिरिक्त काही येईल ह्याचं मला भरोसाच नाहीये. कारण एक सर्टन काय म्हणत आपण, तुम्हाला मेंटल प्रिपरेशन लागतं तुम्हाला. सी दोन्ही खूप अवघड क्षेत्र आहेत, राजकारण पण आणि हे पण आमचं क्षेत्र पण, हे खूप अवघड क्षेत्र आहेत. आणि एक ऑलरेडी अवघड असताना मी दुसरं पण स्वतःवरती ओढवून घेऊ एवढी मेंदूला त्रास नाही द्यायचा मला इतक्यात तरी. आणि तू नुसती राजकारण या रिलेटेड नाहीयेस. म्हणजे आम्ही तुझं रिसर्च करत होतो त्यावेळेस आम्हाला कळालं की तू ममता सारख्या एका HIV बाधित संस्थेशी 15 वर्ष निगडित आहे. सो इतक्या सेल्फिश असणाऱ्या जगामध्ये कोणतरी आहे बाबा की देणारं. खूप भारी वाटलं मला ज्यावेळेस ती न्यूज वाचली की तू आता मध्ये त्या दोघांचं लग्न होतं, तू त्या दोघांच्या लग्नासाठी पण गेली होती, तू ती पोस्ट केली होती. माझे आई वडील आहेत ना, मी म्हंटल तसं की त्यांच्या खिशात
100 रुपये असले ना तरी 90 रुपये काढून देणारी माणसं होती. आणि माझे वडील आहेत ना कायम मला माझ्या सख्ख्या बहिणीला आम्ही अजूनही ममता फाउंडेशन इज समथिंग जे लोकांपुढे आलंय. आम्ही माझ्या आईच्या वाढदिवसाला, माझ्या वडिलांच्या वाढदिवसाला, माझे वडील तर हैदराबादमध्ये म्हणजे त्यांचं सगळं बालपण हैदराबादमध्ये गेलं होतं, तर त्यामुळे माझे वडील हैदराबादमध्ये 2 मुलींचं शिक्षण करायचे. तर म्हणजे त्यांचा सगळा खर्च ते करायचे. तर माझ्याकडे हे माझ्या फॅमिलीकडनं येतं की हे करायचं. आणि चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी उपयोगी येऊ शकता. आणि प्रत्येक वेळेला मदत ही पैशाची नसते. आपल्याला काय वाटतं, पैसे दिले की झालं, मदत केली, मी मदत केली, आम्ही. तर तसं नाहीये. तुम्ही कधीतरी मित्राला तो अत्यंत वाईट परिस्थितीत असताना एक फोन कॉल ही पण मदत असते. कधीतरी तुम्ही समोर जाऊन बसणं कोणासमोर तरी, म्हणजे प्रत्येक वेळेला मी आमच्या ममता फाउंडेशनला पैशाचीच मदत केली असं काही नाही. मी पोरांबरोबर जाऊन बसते, मी त्यांना सिनेमा दाखवते, त्यांच्याबरोबर मजा करते, त्यांच्याबरोबर जेवते, खाते पिते. हे सगळं करणं सुद्धा एक प्रकारची मदतच आहे. आता त्याला आपण मदत काउंट करत नाही म्हणून, कारण आता हल्ली सगळ्या गोष्टी पैशातच मोजल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच येरे येरे पैसा नावाचा सिनेमा 18 जुलैला येतो तो, तुम्ही बघा. पैसा 3 म्हणून आता परत पैशावरच येणार आहे की आता तू बऱ्यापैकी तेवढा लोक बघून आलीयस पुण्यातला, आणि आता बऱ्यापैकी इथं बसली आहेस किंवा एवढे छान सिनेमे करते, याचा प्रोड्युसर आहेस, याचा अर्थ छान छान आहे सगळं. मग खरंच पैसा किती मॅटर करतो आयुष्यात? खूप मॅटर करतो यार. म्हणजे ना आपण जर का असं म्हटलं ना, ते पूर्वी म्हणायचं की माझ्याकडे प्रेम आहे, मला पैशाची काय गरज वगैरे, असं तसं आत्ताच्या जगात नाही होऊ शकत यार. म्हणजे प्रेमही हवंच, पण पैसाही हवाच की. म्हणजे स्टेबिलिटी हवी, पैसा हवा, आणि तुला कुठलीही गोष्ट, आणि सगळ्या ह्याच्यावरती जर का मला असं वाटतं पैशाच्याही वरती काही असेल तर एकच गोष्ट आहे, ती तुमची हेल्थ. ती पैशाच्याही वरती असं मला वाटतं. कारण तुमची हेल्थ तुम्ही नीट ठेवलीत तर तुम्ही काम करू शकाल, तर तुम्ही पैसे कमवू शकाल. तर पुढे जाऊन तुमची हेल्थ खराब झाली तर तुम्हाला ते पैसे कामाला येणार आहेत. तर आय थिंक अशा सगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात फर्स्ट आणि सगळ्यात वर हेल्थ इज वेल्थ का म्हणतात ना, ह्याचं कारण त्याच्यामुळेच मला असं वाटतं की सगळ्यात वर म्हणजे ते जर का सिर सलामत तो पगडी 50 हे जे म्हटलं जातं ते तसंच आहे की तुमची हेल्थ खूप महत्वाची आहे आणि त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. तुझ्या या आतापर्यंतच्या आयुष्यात अशा काही घटना आहेत की त्या आतापर्यंत लक्षात राहिल्यात किंवा त्या बदलत्या आल्या असत्या पण तेव्हा बदलू शकलो नाही, पण आपण तेव्हा असा स्टँड घेतला त्यामुळे आता आपण हे जगलोय किंवा आत्ताही जगतोय, अशा काही घटना तू सांगू शकतेस? नाही, मला असं काही बदलावं असं वाटत नाही यार. म्हणजे परत तेच आहे की किंवा काही रिग्रेट्स वगैरे आहेत की रिग्रेट झाले कुठल्याच गोष्टीचा रिग्रेट नाही तुला? माझे वडील जेव्हा गेले ना तेव्हा माझ्या वडिलांनी ना म्हणजे आम्ही ऑब्व्हियसली वडील गेल्यानंतर आम्ही सगळ्या त्यांच्या गोष्टी काढत होतो आणि त्यांनी ना म्हणजे ते गेले फेब्रुवारीमध्ये, 2 फेब्रुवारीला ते गेले. त्यांनी नोव्हेंबरमध्ये आदल्या वर्षी एक पत्र लिहून ठेवलेलं माझ्या वडिलांनी आणि ते पत्र घर साफ करताना माझ्या आईच्या कुठल्या तरी जुन्या पर्सच्या मागच्या खिशात वगैरे असं मला सापडलं. त्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी इतकं सुंदर पत्र लिहून ठेवलं. मी आता त्याला लॅमिनेट करून असं छान ठेवून दिलंय तिजोरीमध्ये. पण इतकं सुंदर पत्र लिहिलं होतं त्यांनी की मला माझ्या मुलींच्या आयुष्यात जे जे घडायला पाहिजे होतं ते सगळं घडताना मी बघितलं. माझ्या मुलींनी तिचं हक्काचं म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी घर घेतलं. माझ्या मोठ्या मुलीचा संसार छान चालू आहे आणि मी सगळ्या गोष्टी आय हॅव लिव्ड अ लाईफ किंग साईज आणि मला कुठल्याही गोष्टीचा रिग्रेट नाहीये असं त्यांनी त्या पत्रात लिहून ठेवलेलं. त्यांनी फक्त सांगितलेलं की माझे 2 मित्र आहेत ज्यांच्याकडनं मी एकाकडनं 5,000 आणि एकाकडनं 25,000 रुपये घेतले होते, ते मात्र मी गेल्यानंतर त्यांना द्यायची सोय करा. म्हणजे माझ्या वडिलांना ते जातील हे कुठेतरी जाणवलं होतं का, म्हणूनच त्यांनी हे लिहून ठेवलं होतं का, आणि ते लपवून का ठेवलं होतं हे आजतागेत आम्हाला कळलं नाही. पण त्यांनी ते लिहिलं होतं आणि नंतर मग मी माझ्या आईला विचारलं की आई हे जे 2 काका आहेत
हे कुठे असतील, ह्यांना बोलवून घे, आपण त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांना देऊयात. मग मी गोव्याला एक काका होते, त्यांना मी सांगितलं की तुम्ही प्लीज या. आणि तर ते मग तसंही ते भेटायला येणारच होते बाबा गेल्यानंतर. ते आईला भेटायला आले आणि मी त्यांना असं लिटरली चेक लिहिला त्यांच्या नावाने आणि मी त्यांना असं 25,000चा चेक दिला. आणि ते म्हणाले तू वेडी आहेस का? म्हणे हिशोब माझ्या मित्राबरोबर होता. म्हणे तू कसले त्याचे पैसे देतेस? म्हणे मित्र गेला, हिशोबही गेला. तर म्हणजे इतकी छान माणसं सुद्धा आहेत आणि माझ्या वडिलांनी ती जपली होती. आणि आय थिंक माझ्या मध्ये तेच उतरलेलं आहे. माझ्यामध्ये किंवा माझी सख्खी बहीण पण आहे, आमच्यामध्ये तेच उतरले. त्यामुळे आम्हाला ना कुठल्याही गोष्टीचं रिग्रेट नाही की जे काही जगलो, जसे जगलो त्याच्यात आम्ही, आणि ते जगलो म्हणूनच आज जे आहोत ते आहोत, असं आहे. आता जे बाबा बघत असतील ते आता खुश असतील. 100% माझे वडील खुश असतील. रिग्रेट नसणार आयुष्य पाहिजे प्रत्येकाला. आता येऊया आपण ये रे रे पैसा 3 वरती. येस. बबली 7-8 वर्ष झाली, अजूनही लोकांच्या तोंडामध्ये बबली नाव आहे. आता परत 3रा चॅप्टर घेऊन येतोय. काय सांगशील बबली बद्दल? बबली ना पहिल्या, मी म्हणजे त्याचं कारण सांगते. पहिल्या पार्ट मध्ये लोकांना बबली, आदित्य, सनी, अण्णा, रंजना हे किंवा टेण्या हे आवडले. याचं कारणच ते ना अत्यंत इनोसेंट होते आणि लुझर्सच होते सगळे. म्हणजे काय, सगळे लुझर्स आपापल्या लाईफ मध्ये एक वेगळा स्ट्रगल चालू होता आणि ते त्यांच्या लाईफ मध्ये असे होते. मला असं वाटतं ये रे रे पैसा 3 मध्ये तोच इनोसेन्स संजय जाधव यांनी टिकवलाय. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरच्या बाबतीत. आता जसं आपण पण वर्षानुवर्ष चेंज होत राहतो की 18चे आपण 25 मध्ये नसतो, आपण प्रगल्भ झालेलो असतो थोडेसे, किंवा थोडा विचार बदललेला असतो, टॅकल करण्याची हे वेगळी असते, पद्धत वेगळी असते. तसं आय थिंक ये रे रे पैसा 1, 2, 3 मध्ये फरक आहे की आता बबली, अण्णा, सनी, आदित्य हे सिच्युएशनला टॅकल करण्याची त्यांची पद्धत बदलली आहे. सो पण तरीही ते इनोसेंटच आहेत. आणि ही त्या आय थिंक ही संजय जाधवच्या टुवर्ड्स दिस क्राफ्ट ही जी ऑनेस्टी आहे ना, तर ती फार महत्वाची मला वाटते की त्यांनी ते बरोबर तो इनोसेन्स ठेवला. कारण आपल्याला कसं होतं रे की कोणीतरी कुरघोड्या करत असेल ना तर आपल्याला ऑब्व्हियसली वाटतं हे चांगला माणूस नाही, चांगली व्यक्ती नाही. पण जे इनोसेंट असतात ना त्यांना आपलं कायम आपली अशी इच्छा असते ह्याचं चांगलं व्हायला पाहिजे यार, ह्याला पैसे मिळाले पाहिजे, तर बबलीला पैसे मिळाले पाहिजे किंवा अण्णाला पैसे मिळाले पाहिजे. तर हे त्या फिल्म मध्ये खूप आहे की आपल्या प्रत्येक कॅरेक्टर विषयी आपल्याला असं वाटतं की ह्याला मिळाले पाहिजे, त्या हिला मिळाले पाहिजे असं. तर आय थिंक दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग अबाउट ये रे रे पैसा फ्रँचायझी. क्या बात आहे. आणि 18 जुलैला ये रे रे पैसा 3 येतोय, तर सगळ्यांनी सिनेमागृहातच जाऊन कंपल्सरी बघायचं आहे. त्यासाठी मी एक छोटस गिफ्ट आणलंय. वाव, फारच जवळ ठेवलंस ना. अरे अजब गजब करून. आणि आमची एक मैत्रीण आहे भार्गवी शिंदे म्हणून. बरं. तर तिला मी सांगितलं की आम्ही तेजस्वी ताईचा पॉडकास्ट करायला चाललो, तर ती म्हणली की आपल्या सगळ्यांकडून एक गिफ्ट देता येईल. किती छान. आताच मी ओपन करू शकते. येस. एक फोटो. हा ओपन केल्यावर ना असं काय घाई. सॉरी, मी खूप ग्रेट नाही, अशी निर्मळ नाहीये ते. मला ना ते असं लहान मुलांसारखं होतं की फाडू का वगैरे असं. ओ वाव, किती सुंदर केलं यार. 100 days मधला. आय स्वेअर आता थोडंसं वजन वाढलं यार माझं, पण मेंटल स्ट्रेसमुळे, बाकी काही नाही. खात पीत नाही मी, त्याच्यामुळे दारू सिगरेट मी पीत नाही. बरोबर. सुंदर आहे यार. प्रेक्षकांना ये माझ्याकडे असे अनेक फॅन्स आहेत ज्यांचे असे पेंटिंग्स त्यांनी प्रेमाने केलेले असतात आणि मी ते वॉल डिस्प्ले करत असते. करेन वॉल डिस्प्ले. हे जर तुला आवडलं की सोशल मीडियावर टाक. जरूर टाकेन. टॅग कर ते भार्गवी. हा, मला टॅग करा तुम्ही टाकून. कारण मला भार्गवी थँक्यू, खूप सुंदर काढलेलं आहेस. आणि मला प्लीज तूच ऍक्च्युली टॅग कर, मग मी ते रिपोस्ट करेन. कारण मला नाही तर तुझं इन्स्टा हँडल वगैरे कळणार नाही. तर तुला कसं वाटलं अजब गजब मध्ये येऊन आमच्याशी गप्पा? मस्त वाटलं यार मला. खूप वर्षांचं मी म्हटलं नव्हतं तुम्हाला की मी फ्री फ्लो करून देणार. इतकी वर्षाचे आपलं राहिलंय ते. पण छान वाटलं खरंच. तुम्ही खूप सेन्सिबली मला
खूप कमी वेळेला असं होतं की समोरची व्यक्ती रिसर्च करून येते, आणि मला जेव्हा अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज होतात ना, तेव्हा आम्हाला इंटरव्ह्यू द्यायलाही मजा येते, कारण मग ते फक्त फिल्म प्रमोशन राहत नाही, ते थोडंसं पर्सनलाइज पण होऊन जातं, आणि ते लोकांपर्यंत पण खूप वेळेला असं असतं की गोष्टी इधर चुकीच्या पोचलेल्या असतात, कारण हल्ली स्वयंघोषित एक रिसर्चर्स असतात, त्यांनी तर काय काय ते सोशल मीडियावरती टाकत असतात. मला नुकतंच असं कळलं की मला एक बाळ पण आहे, तर सोशल मीडियावरती मला कळलंय, तर तुम्हाला कळलं की मलाही हा, म्हणजे त्यांना कळलंय म्हणूनच त्यांनी मला सांगितलं की तुला एक बाळ आहे. म्हणलं ओ वाव. तर त्यामुळे परत आणून द्या, तुम्ही तुमचं ते सांभाळून, तुम्ही तुमचा सांभाळ करा, मी एक चांगली मित्र आहे. त्यामुळे लोकांना ना ऍक्च्युली कलाकारांविषयी एक बरेच मिथ्स पण असतात, आणि त्यांना असं वाटत असतं की कलाकार म्हणजे यांना तर काय, यांचं लाईफ मस्त आहे, छान चाललेलं आहे वगैरे, सगळी चंदेरी दुनिया दिसत असते. तर लांबून बघताना, दुरून डोंगर साजरे आपण असं म्हणतो की नाही, की लांबून बघताना त्यांना हे कदाचित वाटत असेल, पण आणि आम्ही खूप काही ग्रेट केलंय की आमच्या आयुष्यात खूप काही भयानक घडलं आहे, तर हे खरं तर आम्हाला खूप वेळेला सांगायलाही आवडत नाही, कारण आमचं ते असं झालेलं असतं की आपण काही बोललं तरी लोक त्याच्यावरती उलटच बोलणार आहेत, हा मग एवढं काय झालं, मग तू एकटीच आहेस काही करणारी वगैरे, असंही लोक बोलतात. पण आय थिंक मी दोन्ही बाजूला जाऊन आली आहे, म्हणजे मी एक अत्यंत खडतर काळ पण बघितलाय आणि मी एक सुवर्ण काळ पण बघितलेला आहे, तर आय थिंक मी त्या जर्नी मधनं जाते आहे, म्हणून माझ्याकडे तेवढं बोलायला आहे. आता तुम्हाला ते ऐकायचं असेल तर ग्रेट, नसेल ऐकायचं तरी ग्रेट. एवढं सॉर्टेड असावं माणसाने. आणि आम्हाला पण खूप भारी वाटलं, खूप शिकण्यासारखं आहे की स्वावलंबी स्त्री एवढं, तुझा प्रवासच एक इन्स्पिरेशन आहे आमच्या सगळ्यांसाठी. आम्ही पण बरेच इंटरव्ह्यू बघत होतो तेव्हा पण आम्ही एकमेकांकडेच बघून आई शपथ, आईला असं झालं आमचं, आणि खूप छान वाटलं तुला भेटून आणि तुझ्याशी गप्पा मारून. खूप खूप धन्यवाद. तर तू ये रे रे पैसा 3 येतोय, ये रे रे पैसा 3 येतोय येत्या 18 जुलैला, तिच्यासमोर बसून 3 तर नाहीच बोलू शकत. तर ये रे रे पैसा 3 येतोय 18 जुलैला. ऐक, सक्ती विरुद्ध चाललंय हे, कुठल्याही भाषेविरुद्ध नाहीये. तर ये रे रे पैसा 3 येतोय 18 जुलैला, सगळ्यांनी सिनेमागृहातच जाऊन बघा. आणि तेजस्विनी ताई यांनी ही अजब गजब व्यक्ती तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. भेटूयात पुढच्या एपिसोडला. थँक्यू. बाय बाय बाय. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.